नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जीवा हा नंदिनीशी खोटं बोलत आहे हे तिला समजलेले असते आणि ती स्वतःशी बोलते, जीवा तुम्ही कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला तरी ती तुमच्या व्यथा मला समजत आहेत, पण मी देखील स्वस्थ बसणार नाही. मी त्यावर ज्वेलरकडे जाऊन आजीचा हार कोणी घेतलेला आहे हे शोधून काढणार आहे. एकदा हार मिळाल्यानंतर अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्यानंतर आपण पाहतो बाबा हे घरी आलेले असतात आणि बाबा बोलतात, मी आता फ्रेश होतो, मला लगेच जेवायला वाढ. तेव्हा मानिनीही विचारते, परंतु जीवा कुठे आहे? तेव्हा बाबा तिला उत्तर देतात, जीवाला दिलेले काम संपलेले नाही, तो काम संपल्यानंतर येईल. आणि तेव्हा नंदिनीला देखील अतिशय वाईट वाटते. तर तिकडे आपण पाहतो पार्थ काव्याला बोलतो, काव्या जीवा हा माझ्यासारखा नाही, तो खूप वेगळा आहे, त्याला अगदी फ्री जीवन जगायला आवडते. काव्या देखील बोलते, हो तो नेहमीच असा आहे. आणि पार्थ आश्चर्यचकित होऊन विचारतो, नेहमीच म्हणजे? तेव्हा काव्य ही काहीच उत्तर देत नाही. तर तिकडे आपण पाहतो जीवा हा ऑफिसमधून घरी यायला निघालेला असतो, परंतु रस्त्यामध्ये कुठलीही बस नसते किंवा कुठल्याही टॅक्सी मिळत नाही आणि तो बोलतो, आता एवढ्या उशिरा मला घरी जायला काही भेटत नाही, आता मी कसा जाणार? त्याच वेळेस त्या ठिकाणी स्कूटरचा फोकस त्याच्या चेहऱ्यावर पडतो आणि तो विचार करतो, कोण आहे रे? तेव्हा आपण पाहतो त्या ठिकाणी नंदिनी आलेली असते आणि नंदिनी विचारते, बॉय लिफ्ट हवी आहे ना? तेव्हा जीवा हा आश्चर्यचकित होऊन तिला विचारतो, हे तर स्वप्न तर बघत नाही की तू खरीच आली आहेस? तेव्हा नंदिनी त्याला उत्तर देते, हो मी खरीच आली आहे. आणि तेव्हा दोघेही एकमेकाकडे प्रेमाने पाहू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनीही कशा प्रकारे जीवाला संकटामधून वाचवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.